नसरापूर प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरलाय. संतापाची लाट पसरली आहे. सगळीकडून निषेध व्यक्त होत असताना राज ठाकरेंनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त केलाय. ते म्हणतायत, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्या नराधमानं पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल हाल करत संपवावं. ज्या महाराष्ट्रानं देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला, त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडतायत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको. अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो. सरकार मग कुठलंही असो, त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. 2-4 दिवसात हे सगळं विसरलं जातं. पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल. यावर आपण कधी बोलणार आहोत का? सत्ता मिळवणं, ती गाजवणं याचा एक भस्मासूर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागलाय, त्यानं महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागलाय. प्रत्येकाला या ना त्या मार्गानं सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे. राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं. कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचं. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता. समाजात प्रत्येकाकडं कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं आणि तेच हल्ले. पूर्वी आपल्याकडं कोणीतरी बघतंय, उद्या काही केलं तर आपल्या घरच्यांची, समाजात शी-तू होईल ही भीती असायची. तीच आता नष्ट झाली आहे. हे गंभीर आहे. समाजात चांगल्या आणि वाईट दोनही प्रवृत्ती असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीस झालेलं दिसतंय. हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव, OTTवरचा कॉन्टेंट, पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणं आणि मोबाईलमध्ये सतत गुंतून राहणं यानं सगळी घडी विस्कटली आहे. या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होतोय याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे. मी, माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत. ज्या ज्या गोष्टी मी सुचवल्या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष हे पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं. राज ठाकरे. अशा प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंनी पूर्ण आपला संताप व्यक्त केलाय. राज ठाकरेंच्या या पत्राविषयी आणि नसरापूरमध्ये घडलेल्या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.